स्वामी समर्थ। तर रेसिपीमध्ये इथे मी तुम्हाला श्रावणी रेसिपीमध्ये असं मस्तपैकी ग्रेव्ही वांग मी करून दाखवणार आहे अशा पद्धतीनं। हे बघा खूप सुंदर असं होतं, हॉटेल सारखी चव लागते याला। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। हे बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे आणि ही तुम्हाला मी लगेच रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर आज इथे आपल्याला वांग्याची अशी चमचमीत जरा वेगळ्या पद्धतीची भाजी बनवायची आहे। इथे 1/2 किलो मी काटाळ वांगे मस्त घेतलेले। चला तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे खोबरं मी बारीक कट करून घेतलेलं आहे। एक मोठा कांदा कट करून घेतलाय उभ्या आकारामध्ये, 5-6 काजू आहेत आणि 5-6 लसूण पाकळ्या। हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे सर्वात आधी। तर इथे भाजण्याकरिता एक कढई घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय। थोडंसं तेल टाकायचंय। खोबरं थोडंसं भाजत आलं ना, त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकायचे, अगदी थोडेसे। 2 लवंगा घ्यायच्या, थोडंसं दालचिनी तुकडा घ्यायचा, 1 तेजपान घ्यायचं, अर्ध तेजपान आहे आणि अर्धा चमचा धने आहेत। आता हे टाकून घ्यायचं आपल्याला। खोबऱ्यासोबत हे भाजून घ्यायचं। त्याच्यासोबत हा लसूण पण टाकायचं। लसूण, खोबरं आणि थोडे खडे मसाले आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। बघा छानपैकी भाजून झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते। लगेचच आता कट केलेला कांदा टाकूया। थोडंसं तेल, कांदा थोडासा भाजत आला की काजू टाकूया। कांदा आणि काजू भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा। एकच टाकलाय मी, छोटा मीडियम आकाराचा एक टोमॅटो। आता थोडंसं भाजून घेऊया। आता कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे। आता हे थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण वांगे कट करून घेऊया। छान मी इथं 1/2 किलो काटाळ वांगे घेतले। आता हे कट करून घ्यायचंय। एकदम थोडंसं देठ काढायचं, देठ जास्त काढायचं नाही। अशा पद्धतीने 4 भाग असे होतील असे कट करून घ्यायचं आणि मध्ये कीड आहे का ते बघून घ्यायचे एकदा। थोडासा काटा काढायचा, जास्त नाही। काटे पण ठेवायचे वांग्याला, अगदी थोडंसं साल काढल्यासारखं काढून घ्यायचं आणि सेंडा थोडासा कट करून घ्यायचा। फक्त 2 चिरा मारायच्या, म्हणजे 4 भाग असे होतील असे। हे बघा अशा पद्धतीनं पाहून घ्यायचं मध्ये आणि अशा पद्धतीनं मी चिरून घेणार आहे। वांगी छान भाजून घेतलेली आहे, सॉरी कट करून घेतलेली आहे। हिला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता याच कढईमध्ये ही वांगी टाकून घ्यायची। आमच्या इथं वांगी थोडी कमीच खातात आणि रस्सा जास्त खातात, म्हणून मी इथं वांगी कमीच घेतलेली आहे। थोडंसं तेल टाकूया, छानपैकी हे भाजून घेऊया। थोडंसं 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं, मीडियम टू लो गॅसवर, आणि मग आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायचं आहे। 1 मिनिटभर छान वांगी भाजून घेतलेली आहेत। ही अशीच ठेवायची गरम कढईमध्ये आणि दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणी द्यायची। इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला खोबऱ्याचं आणि लसण आणि थोडे खडे मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे, कारण की कांद्यासोबत खोबरं जास्त चांगलं निघत नाही बारीक। त्याच्यामध्ये अद्रकचा एक तुकडा टाकायचा, ह्याला बारीक करून घ्यायचं। तिकडे खोबरं बारीक करेपर्यंत आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, म्हणजे झटपट अशी पटकन भाजी होती तयारी पटापट केली की। आता हे वाटण तयार केलेलं आहे। दुसरं पण आपण वाटण त्याच मिक्सरच्या भांड्यात करायचं। आता तेल टाकून घेऊया।
इथे मी 2 पळी तेल टाकत आहे. तेल गरम होईपर्यंत आपण दुसरं पण वाटण तयार करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया. थोडासा कढीपत्ता टाकूया. आता हे वाटण टाकूया. आधी खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं. थोडंसं परतून घेतलं ना की मग आपल्याला कांद्याचं वाटण टाकायचं. आता कांद्याचं वाटण टाकून घेऊया. थोडं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, चवीप्रमाणे मीठ, हळद, थोडासा गरम मसाला टाकूया. 1 चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊया. काळा मसाला मी थोडा अर्ध्याच्या कमी टाकलेला आहे. नंतर पण आपल्याला थोडंसं लाल तिखट वापरायचं आहे. हा मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी. आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत भाजायचे आणि हे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया. हिला छान साईडनं तेल सुटेपर्यंत ही भाजून घ्यायचे. 1 मिनिट मी झाकण ठेवून ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत भाजलेली आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा आणखीन लाल तिखट टाकून घ्यायचे. तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पण टाकू शकता, कलर छान येतो. भाजीला थोडासा दाटसरपणा यावा म्हणून इथे याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते. कूट घालल्यानंतर थोडंसं परतून घेऊया. आणखीन 1 वाटी पाणी टाकून घेऊया आणि थोडंसं आणखीन याला शिजवून घेऊया. किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा ग्रेव्हीला वांग्याचा. आता या ग्रेव्हीमध्ये भाजून घेतलेली वांगी टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जर अशीच भाजी पाहिजे असेल ना, झाकण ठेवून 1 मिनिटभर हिला वाफवून अशीच खायची. थोडासा रस्सा पाहिजे असेल ना तर थोडंसं पाणी टाकायचं. तर थोडंसं पाणी टाकते. याला झाकण ठेवून 1 मिनिटभर छान असं शिजवून घ्यायचे आपल्याला. तर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची, कारण की आपण वांगी आधीच वाफवून घेतले त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिट झालेला आहे. वांगी छान शिजून झाले का पाहून घेऊया एकदा. किती छान कलर आलेला, चव पण छान लागते. असं चमच्याने आपण दाबून बघायचं. छान वांगी शिजलेली आहेत. हे बघा मस्त अशी वांग्याची भाजी तयार आहे. याच्यावरती कट केलेली कोथिंबीर टाकूया भरपूर अशी. गॅस बंद केलेला आहे इथे मी. छान आता हे आपलं वांग तयार आहे. ग्रेव्ही वांग आहे, खूप सुंदर लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ताई, आणि कसं झालं ते मला प्लीज सांगा. धन्यवाद.